नमस्कार मित्रांनो, प्राजक्ता मंत्रालयामध्ये तुमचं स्वागत आहे. आज लेक्चर नंबर 5 मध्ये आपण बघणार आहोत की एटीएम काय असतं, ओटीएम काय असतं आणि आयटीएम काय असतं. ठीक आहे. ते काय असतं आणि कधी आपण नक्की कुठलं वापरायचं. ओके. चला तर लेक्चर चालू करूया. आता जस्ट तुम्ही अझ्युम करा की बाबा तुमचं म्हणणं आहे की मार्केट बाबा वर जाणार आहे. म्हणजे तुम्ही मार्केटचं अनालिसिस केलं आणि तुमचं म्हणणं आहे की मार्केट वर जाणार आहे. तर वरती जाणार असेल तर आपण ऑब्व्हियसली कॉल बाय करणार. बरोबर? कॉल आपण बाय करणार. आता समजा की तुम्हाला इथून एक एंट्री करायची आहे, तुम्हाला इथून ह्या पॉईंटवर तुम्हाला एंट्री घ्यायची असेल, तर तुम्ही नक्की काय करणार? कुठलं यूज करणार? आता तुम्हाला मी लास्ट टाइम बोललो होतो की एनएफटीचा जो का लॉट साईज असते किंवा एनएफटीची जी स्ट्राईक प्राइस जी असते ती 50-50च्या गॅपने असते. बरोबर? आणि बँक एनएफटीची जी लॉट साईज असते ती 100-100च्या गॅपने असते. आता समजा की तुम्हाला इथे एंट्री घ्यायची 25,400च्या 25,840च्या आसपास तुम्हाला एंट्री घ्यायची. तर 25,850 ठीक आहे. 25,850 आणि 25,800 हे जे काय आहे हे तुमचे झाले ऍट द मनी. म्हणजे हे ऍट द मनीचे स्ट्राईक प्राइस झाले. ठीक आहे. आणि जे आता हे तुमचं टार्गेट झालं ऑब्व्हियसली आणि खालचा तुमचा कुठेतरी स्टॉप लॉस असेल. बरोबर? आणि जे ह्याच्या वरचे असणार म्हणजे तुमच्या टार्गेटच्या पाचशे जे काही तुमचे स्ट्राईक प्राइस असणार म्हणजे 25,900 झालं, 25,950 झालं, 26,000 झालं. हे सगळे तुमचे झाले आउट ऑफ द मनी. आउट ऑफ द मनीचे स्ट्राईक प्राइस झाले तुमचे. ठीक आहे. कारण तुमच्या टार्गेट पासून म्हणजे लांब एंट्री पासून लांब आहे. बरोबर? त्यामुळे हे आउट ऑफ द मनी झाले. आणि जे तुमचे जे तुमचे ह्या स्ट्राईक प्राइसचे जे खालचे असतात म्हणजे जे तुमचे एसएलच्या पासचे जे काही स्ट्राईक प्राइस असतात म्हणजे आता हे झालं आपलं इथं आपण घेतलं होतं 25,000 850 घेतलं आपण. हे 25,000 जो 800 आहे, 25,750 आहे, 25,700 आहे. हे सगळे झाले तुमचे इन द मनी. ठीक आहे. आयटीएमचे सगळे स्ट्राईक प्राइस झाले. कळलं? म्हणजे जिथून तुम्हाला एंट्री घ्यायची मार्केट असं येते. बरोबर? इथून तुम्हाला एंट्री घ्यायची. जिथून एंट्री घ्यायची तर त्या एंट्रीच्या आसपासचे जे काही स्ट्राईक प्राइस असणार ते झाले ऍट द मनी. आपल्या टार्गेटच्या पासून जे कुठले स्ट्राईक प्राइस असणार ते झाले आउट ऑफ द मनी. आणि आपले एसएलच्या खालचे जे काही स्ट्राईक प्राइस असणार ते झाले इन द मनी. ठीक आहे. गोष्टी कळाल्या? ठीक आहे. तुम्हाला एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी. आता जस्ट सपोज हे एनएफटीचा हा चार्ट आहे. बरोबर? एनएफटीचा चार्ट आहे हा. इथं मागच्या एक रेंजमध्ये एनएफटी होती त्यानंतर त्या रेंजचा ब्रेकआउट दिला. आता मला इथून एक एंट्री करायची ह्या पॉईंटवरून. ठीक आहे. म्हणजे आहे 25,329. ठीक आहे. म्हणजे 25,350 आता इथे दिसत नाही समजून घ्या. 25,350 आणि 25,300 हे दोन जे काही स्ट्राईक प्राइस आहे हे झाले तुमचे ऍट द मनी. ठीक आहे. मार्केट वर चाललंय. ओके. आपण वरची पोझिशन बनवतोय आपण. ओके. म्हणजे मार्केट असं वर चाललंय. आपण वरची पोझिशन बनवतोय. ठीक आहे. हे सगळे झाले दोन स्ट्राईक प्राइस झाले तुमचे ऍट द मनी. आणि आपलं हे जे टार्गेट आहे हे आपलं टार्गेट होतं. बरोबर? त्या टार्गेटचे जे काही वरचे आहेत म्हणजे आता 25,400 म्हणा, 25,450 म्हणा. हे सगळे झाले तुमचे. आता आपण वेगळ्या कलरने करूया. हे जे दोन आहे 25,450 आणि 25,400 हे सगळे झाले तुमचे ओटीएम म्हणजे आउट ऑफ द मनी. आउट ऑफ द मनीचे तुमचे स्ट्राईक प्राइस झाले. ठीक आहे. आणि जे तुमचे या स्ट्राईक प्राइसचे खालचे आहे म्हणजे 25,300च्या जे काय खालचे आहे म्हणजे 25,250 म्हणा, 25,200 म्हणा. हे सगळे झाले तुमचे आयटीएम म्हणजे इन द मनी. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचे पॉइंट आहे की एसएलच्या खालचे जे काही स्ट्राईक प्राइस असतात ते झाले आपले इन द मनी. एंट्री पासून जिथं आपल्याला एंट्री घ्यायची आहे त्या एंट्रीच्या आसपासचे जे काही स्ट्राईक प्राइस ते झाले आपले एटीएम. आणि आपल्या टार्गेटच्या पासूनचे जे काही वरचे स्ट्राईक प्राइस असतात ते झाले आपले ओटीएम. कळले? आता समजा की तुम्हाला उलटी पोझिशन घ्यायची असेल की बाबा ही आता ही कॉलसाठी होती आपली. आता हे पुटसाठी जर करायचं असलं असतं हे तुमचं ऍट द मनी सेम राहिलं असतं. ठीक आहे. हे तुमचं ओटीएम आहे ते ओटीएमच्या ऐवजी तुमचं इथं आयटीएम झालं असतं. आणि आता जे आयटीएम आहे ते तुमचं ओटीएम झालं असतं. ठीक आहे. गोष्टी कळल्या? आता तुम्ही जर मला म्हणतात की बाबा ठीक आहे सर हे आयटीएम ओटीएम आणि एटीएम आम्हाला कळलं पण आम्हाला नेमकं घ्यायचं कुठलंय.
ठीक आहे, हा तुमचा प्रश्न पाहिजे. बरोबर. आता हे तुम्हाला मी एक चार्ट थ्रू तुम्हाला सांगतो की तुम्हाला नक्की घ्यायचं कुठलंही. ओके. आता जस्ट तुम्ही बघा आता एक आपण फरक सांगतो तुम्हाला मी. ITM, ATM आणि OTM. ठीक आहे. आता जो ITM ची स्ट्राईक प्राइस आहे किंवा जे ITM चे जे आहे, ITM कोणी घेतलं पाहिजे? इंट्राडे जे लोक करतात. ठीक आहे. इंट्राडे साठी ITM ची स्ट्राईक प्राइस कधी पण बेस्ट आहे. ठीक आहे. पण या स्ट्राईक प्राइस जे असतात ना, हे स्ट्राईक प्राइस असतात थोडी महाग. ठीक आहे. आणि हे स्टेबल असतात. म्हणजे याचा प्रीमियम बऱ्यापैकी स्टेबल असतो. ठीक आहे. आता ATM ऍट द मनीचं कसं असतं? ऍट द मनीचे स्ट्राईक प्राइस कधी घ्यावे, की समजा बाबा तुम्ही जर बाबा असं म्हणताय की बाबा तुमच्या डायरेक्शन मध्ये खूप चांगलं डायरेक्शन भेटणार आहे, म्हणजे तुमच्या डायरेक्शनला खूप मोठी मुवमेंट भेटणार आहे. तर अशा वेळेस तुम्ही ATM चे स्ट्राईक प्राइस तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये विषय असा होतो कधी कधी की ह्याच्यामध्ये जे प्रॉफिट असतं ते प्रॉफिट नक्की तेवढंच भेटेल ते सांगू शकत नाही. म्हणजे तुमचा कधी कधी कमी प्रॉफिट सुद्धा होईल. पण एसएल जो आहे एसएल तुमचा जास्त होऊ शकतो तुमचा. ठीक आहे. एसएल चे चान्सेस जरा जास्त आहे ह्याच्यात. म्हणजे प्रॉफिट पण कमी होऊ शकतो आणि एसएल तर पूर्ण पण जाऊ शकतो या केसमध्ये. तसं आपले ITM मध्ये जसं नाही, इन द मनी मध्ये नाही. इन द मनी मध्ये कसं आहे, जर तुमची छोटी मुवमेंट जरी भेटली ना, तर तुम्हाला तो 30 ते 40 पॉईंट आरामात देऊन जातो. एवढा हा स्टेबल असतो ऍट द मनी. ठीक आहे. एवढा हा स्टेबल असतो इन द मनी. आता आउट ऑफ द मनी म्हणजे काय? आता आउट ऑफ द मनी मी कधी सजेस्ट करत नाही. तर ह्याचे प्रीमियम जे असतात हे खूप स्वस्त असतात. ठीक आहे. खूप चीप मध्ये भेटतो तुम्हाला. म्हणजे एवढं की बाबा एक लॉट तुम्हाला 1000 1000 पण भेटतो. पण हे मी कधी रेफर करत नाही. आता समजा ह्याच्यामध्ये कसं असतं की जर तुम्ही मोठी मुवमेंट एक्सपेक्ट करताय की बाबा पूर्ण ट्रेंड जर तुम्ही एक्सपेक्ट करताय तर तुम्ही ऍट द मनी तुम्ही आउट ऑफ द मनीला तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. पण याच्यामध्ये होतं असं, यात प्रॉफिट झाला तरच होतं. म्हणजे जर तुमची समजा की एवढी मोठी मुवमेंट तुम्ही एक्सपेक्ट करता आणि एवढी मुवमेंट जर तुमची भेटली तरच तुम्हाला प्रॉफिट होणार, नाहीतर मग तुमचा लॉस होणार. म्हणजे समजा की ITM मध्ये तुम्हाला एक 30 पॉईंटची जर मुवमेंट भेटली ना, तर तुम्हाला तो मिनिमम 1000 ते 1500 देऊन जाणार. ठीक आहे. 1K टू 1.5 तुम्हाला के देऊन जाणार, प्रॉफिट देऊन जाणार. ती जर मुवमेंट ATM मध्ये घडली तर तुम्हाला साधारण एक ₹600 तर देऊन जाणार. ठीक आहे. आणि तीच मुवमेंट जर ह्याच्यामध्ये घडली तर मग काय नाही, 0 to 100 झालं तर 0, नाही तर मग ₹100 पर्यंत भेटतं. हे मी कधी सजेस्ट करत नाही OTM. ओके. आता हे सगळं तुम्हाला कळलं. आता तुम्ही तर म्हणले की सर आता आम्हाला नेमकं करायचं काय? तर ह्याची मी थोडक्यात एक समरी देतो एक लाईन मध्ये. ठीक आहे. आता जर समजा NFT 50 आहे. ठीक आहे. तर NFT 50 मध्ये जर तुम्हाला असं वाटते की तुमची जी काही मुवमेंट आहे ती 50 पॉईंटच्या आसपास तुम्हाला भेटतील, तर अशा केसमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे इन द मनी. ठीक आहे. ITM तुम्हाला घ्यायचं आहे. तर तुमची तुमची जर एक्सपेक्टेशन आहे की बाबा तुम्ही जर एक्सपेक्ट करता मार्केटला की तुमची मुवमेंट ही मोठी मुवमेंट आहे, 100 पॉईंट पर्यंत तुमची मुवमेंट जाऊ शकते, तर अशा केसला तुम्हाला जायचंय ITM ला. ठीक आहे. आणि जर तुम्हाला असं वाटतं की पूर्णच तुमचा ट्रेंड तुमच्या फेवर मध्ये येत असेल, तर अशा केसला तुम्ही जाऊ शकता OTM ला, आउट ऑफ द मनीला. पण ही गोष्ट मी कधी कोणाला सजेस्ट करत नाही. ठीक आहे. कारण स्टार्टिंगच्या फेजला आणि बिगिनिंगला आणि इंटरमिजिएटला हे दोन गोष्टी बेनिफिट म्हणजे उपयोगी पडतात. हे जेव्हा तुम्ही एक्सपर्ट व्हाल तेव्हा तुम्ही घेऊ शकता. कारण हे लांबच्या स्ट्राईक घेऊन काय उपयोग नाहीये. नंतर झिरोच होतो. म्हणजे जे लोक म्हणतात ना की तुम्हाला की बाबा 0 टू हिरो घ्या. ठीक आहे. ते जे लोक म्हणतात ना 0 टू हिरो घ्या. हे अशा नात्यात तर आपल्याला अशा क्वालिटीज मध्ये तर आपल्याला अजिबात जायचं नाहीये. जे काही हे कॉल्स आहेत म्हणजे 0 टू हिरो तर तुम्हाला दाखवेल. ठीक आहे. पण हिरो टू झिरो झालं ते तुम्हाला कोणी दाखवत नाही. ठीक आहे. सो माय सजेशन आहे की तुम्ही ह्या दोनच तुम्ही स्ट्राईक प्राइस यूज करायचे. ज्या लेक्चरची तुम्हाला जर समिती द्यायची म्हणली तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की जिथं तुम्ही एंट्री घेताय त्या एंट्रीचे जे काही आसपासचे जे काही लॉट साईज असतात, जे काही एंट्री घेणार नाही त्या एंट्रीच्या आसपासचे जे काही लॉट साईज आहेत त्याला तुम्ही ऍट द मनी म्हणणार. ठीक आहे. जे काय एसएलच्या खालच्या डिरेक्शनचे जे काही लॉट साईज असणार त्याला तुम्ही इन द मनी म्हणणार. ठीक आहे.
आणि जे तुमच्या टार्गेटच्या दिशेचे जे काही सगळे स्ट्राईक प्राइस असणार त्याला तुम्ही काय म्हणणार आउट ऑफ द मनी. ठीक आहे. एवढी समर होती या लेक्चरची. आय होप तुम्हाला या गोष्टी कळल्या असेल. ठीक आहे. आणि ज्यांना जर काही इश्यू आहे या लेक्चरमध्ये किंवा जर तुमच्या आपल्या ट्रेडिंग कोर्समध्ये जर तुम्हाला काही गोष्टी कळल्या नाही तर तुम्ही मला टेलिग्रामला सुद्धा तुम्ही मला मेसेज करू शकता. ओके. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की पुढच्या लेक्चरमध्ये आपण ना एक्सपायरी काय असते. म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं की हे जे आहे जस्ट सपोज आपण एंजल मध्ये आलो तर हे जे आहे 25,000 आपण टाईप केलं तर एक्सपायरी काय असते हे 3 तारीख तुम्हाला असते 3 फेब्रुवारी 10 फेब्रुवारी ते नक्की काय असतं हे आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर नक्की तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करते तुम्हाला करायचं आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब. ओके. चला भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके बाय.